माझ्या मागे मागे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी तुका म्हणे सांडा गाठी तेने नका भरू पोटे आज देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी विडाला पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संदाजिया त्यांच्या कृपादाने कधीचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला तुलो पावन झालो चराचरी नमो सद्गुरु तुका ज्ञान दीपा नमो सद्गुरु सचितानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जगद्गुरु तुकोबऱ्याच्या अभंगातून भगवान श्रीकृष्ण आणि गोपाळ यांच्यामधला संवाद व्यक्त करतात विठ्ठल आपल्या सर्वांचं आराध्य दैवत तांदळेश्वर भगवान या भगवंताच्या पवित्र दरबारामध्ये परंपरेने चालत आलेला हा भव्य दिव्य नामयज्ञ सोहळा आज ही काल्याची सेवा समस्त ग्रामस्थ तांदळे तुम्हाला समस्त ग्रामस्थ मंडळी कार्यक्रमाचे सर्व संयोजक आयोजक नियोजक टाळकरी माळकरी वारकरी गायक वादक विनेकरी चौकदार शिष्टीमाली मातृरोग पितृरोग बालक मंडळ महिला मंडळ तरुणमंडळ सामाजिक आर्थिक राजकीय धार्मिक शैक्षणिक आध्यात्मिक व्यवहार सहकार व्यापार कला क्रीडा कृषी सर्व क्षेत्रात व्यक्तिमत्व गावचे सरपंच उपसरपंच सदस्य तलाठी भाऊसाहेब पोलीस पाटील तंटामध्ये अध्यक्ष सोसायटी चेअरमन व्हाईस चेअरमन संचालक आजी माजी गावकरी पंचकृषी अन्नदाते उपस्थित सर्व भाविक भक्त झाले सगळे आता आणखी राहूही शकतात ज्यांची नावं घेतली तेवढी सगळी देव आणि ज्यांची राहते ती महादेव विठ्ठल सगळ्यांचा सहकार्य काय काय गावात उत्सव असतो पण उत्साह नसतो पण हिथं अपवाद आहे हिथं उत्सवही चालू आहे आणि उत्साही आहे काल्याच्या कीर्तनाला असा गजबजलेला सोहळा कारण आम्हाला असं मंडप बघितलं माणसं बघितले लगेच आनंद करतो किती अशी भरभरून ज्याला म्हणायचं असं रेलचल ज्याला म्हणायचं ते आपल्या या पुण्यनगरीमध्ये आहे विठ्ठल सुंदर कार्यक्रमाचं नियोजन आहे सर्व गावकरी मंडळी संयोजक मंडळी सगळ्यांना मनापासून धन्यवाद सुंदर अशी गायनाची साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती भजन सम्राट म्हणजे संजय महाराज हजारे उपस्थित आहेत भजन सम्राट सुनील महाराज पवार आहेत ज्यांनी संपर्क साधला अशा आमच्या सगळ्या कीर्तनकारांचं लाडकं व्यक्तिमत्व आवाजवरचा थोडा कमी ठेवा खालचे आमचे प्रवीण भाऊ राऊत ते या ठिकाणी उपस्थित आहेत आपलेच गावकर आहेत आमचे प्रवीणदादा पटेल असतील माझे मित्र प्रसाद महाराज असतील आमच्या सगळ्यांचे गुरुवर्य आदरणीय वंदनीय भाऊ वडील सुद्धा आज या ठिकाणी योगायोगानं कार्यक्रमाला उपस्थित आहेत सुंदर मृदुंगाची साथ करण्यासाठी विशेष उपस्थिती आमचे मृदुंग सम्राट युवराज महाराज तेही उपस्थित आहेत आदी करून सर्व रती महारती मंडळी सगळ्यांना धन्यवाद सेवेला प्रारंभ वेळ अभंग तुकोबारायांचा 4 चरणाचा आहे कालापर प्रकरणातील आहे काला या विषयाच्या अनुषंगाने समाजात 3 वर्ग आहेत काला वाटणारा वर्ग वेगळा आहे काला सेवन करणारा वर्ग वेगळा आहे आणि काला पाहणारा वर्ग वेगळा आहे विठ्ठल काला वाटणारा जो वर्ग आहे त्याच्यात 2च आहेत एक देव आणि दुसरे संत काला वाटण्याचा अधिकार एक तर देवाचा आहे किंवा संताचा आहे विठ्ठल देवाने काला वाटला भानुदास गीते गात प्रसाद देतो पंढरीनाथ हा देवानं वाटलेला प्रसाद वाटणाऱ्यातला वर्ग आहे आणि दुसरा वर्ग आहे संतांचा संत सुद्धा काला वाटतात कुठं वाटतात लाह्या वाटी ज्ञानोबाराने काला वाटला पंढरपूरच्या वाळवंटात म्हणून वाळवंट पवित्र आहे
तुका म्हणे वाळवंट बर्वे नीट उत्तम, हे सुद्धा भक्तीचं वाळवंटच आहे ना आज या ठिकाणी. हे एवढा चारही बाजूनी समाज एवढा भरगच्च सगळ्यांचा हा उत्साह, हे सुद्धा भक्तीचं वाळवंट आहे मायबाप. देवानं काला वाटला आणि संत काला वाटतात. वाटणाऱ्यात फक्त दोनच आहेत, विठ्ठल काला सेवन करणारा जो वर्ग आहे तो वैष्णवांचा आहे. काला सेवन करायला सुद्धा अधिकारी लागतो. काला वाटू एकमेका, पण कोणाला? वैष्णव निका. वैष्णव आणि निका म्हणजे परिपूर्ण. वाटणारे संत आहेत, सेवन करणारे वैष्णव आहेत, आणि पाहणारे तुम्ही आम्ही. आपल्याला वाटता येत नाही आणि सेवन करता येत नाही, आणि तुम्ही आम्हीच कमी समजू नका. स्वर्गातले देव सुद्धा पाहणाऱ्यातच आहेत. आज येऊ साम्रावती. पुढचं महत्वाचं आहे, काला खावया नाही वाटावया नाही, फक्त पहावया. विडल स्वर्गातल्या देवांचा बुद्ध्यांक थोडा कमी म्हणावं लागेल. त्यांना एवढं कळव ना, वारकरी झालं की काला मिळतो. ते मासे झाले पण वारकरी झाले नाही. म्हणजे माल पाहिजे पण फुकाट पाहिजे. बापाची पेंड आहे का? विठ्ठल आधी वारकरी. ब्रह्मा सोपान तो झाला. ब्रह्मदेवाला सुद्धा सोपान महाराज व्हावं लागलं, मग काला मिळाला. पाहणारा वर्ग वेगळा आहे, वाटणारा वेगळा, सेवन करणारा तिसरा आहे. विठ्ठल आणि काला त्याच ठिकाणी होत असतो. देव आणि भक्त जिथे एकत्र होतात. एके ठाई काला तुका म्हणे भाविकाला. जो भाविक आहे खऱ्या अर्थानं त्याला तो काला मिळत असतो. 7 दिवस आपण भावनेनं श्रद्धेनं ज्ञानोबा तुकोबा यांची ही सेवा केली, म्हणून आज सुद्धा आपण काला सेवन करण्याचे अधिकारी बनलेलो आहोत. विठ्ठल काला देव देतो. देवाचा आणि गोपाळांचा संवाद आहे आजच्या अभंगातून. भगवान श्रीकृष्णाशिवाय बैठकीत बसलेले सगळे गोपाळ समोर बसलेत, आणि भगवान श्रीकृष्णाने समोरच्या गोपाळांना आवाहन केलं, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. शब्द नीट ऐका गोपाळांनो, यायचं असेल तर माझ्या माग या, आणि उशीर करू नका. लागे म्हणजे लवकर या, आवघे म्हणजे सगळ्यांनी या, माझे म्हणजे फक्त माझ्याच माग या, आणि महाग महाग या म्हणजे महाग या सोबत येऊ. भाषा कळती का बघा, ही देवाची भाषा आहे बर का. लवकर या, माझ्याच या, महाग या, आणि सगळ्यांनी या. विडल ही दम टाकण्याचीच पद्धत आहे ना. याल तरी यार, ही देवाचं काम असंच असतं, रोग बाय ठोक. संतांचं तसं नाही. संतांचं गुंजरून मऊ यारे यारे लहान तो. हे संतांचं. देवाचं तर रगील कामाला या, यायचं असेल तर या. याल तरी यारे लागे. तुमचं कल्याण तुम्हाला कळत नाही का? आम्ही सांगायचं तुम्ही ऐकायचं. तुम्ही एवढे बुद्धूत का? संतांचं तसं नाही. यारे यारे सगळ्यांना. यारे हरिदासानो जिंकू कळी कळा. तिथंही यारे शब्द आहे. यारे यारे लहान तोर सगळ्यांना सोबत घेतात ते संत. देवानं गीता सांगितली फक्त एकट्यालाच, अर्जुनाला. पण त्याच देवाला ज्यावेळेस ज्ञानोबरांचा अवतार भगवंताने प्रगट केला, ज्ञानेश्वरी जगाला दान दिले. विठ्ठल देव आणि संत ह्याच्यातला हा फरक आहे. तसं देवाने दम टाकायला सुरुवात केली कार्यकर्त्यांवर. या, लवकर या, सगळ्यांनी या, आणि माझ्याच माग या. बरं, आता या म्हणल्यानंतर काय बाकीचे सगळे गोपाळ लगेच मागे गेले काय? ऐकणारे काय सगळी सोपी असतात काय? नाही, तुम्ही समोर बसलाय म्हणजे काय तुम्ही आमच्यापेक्षा विद्वान आहेत? सांगणाऱ्याच्या प्रमाण पाटे, गाणाऱ्याच्या अभंग पाटे, बसणाऱ्याच्या गाथा पाट्या, ज्याच्या काहीच पाठ नाही ते दिंडी चालू शकतो. सिद्धांत लक्षात घ्या, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती. सांगणाऱ्यापेक्षा ऐकणारे हुशार असते. त्याच्यामुळं देव म्हणले महाग या, मग काय सगळे गोपाळ लगेच उठून महाग गेले का? अजिबात नाही. गोपाळने सुद्धा युक्तिवाद केलाय. देवा शब्द महागारी घ्या. पेंद्या बोलायला लागला ना, पेंद्या काय सोपा आहे का? आणि त्याला बाकीच्या गोपाळांचा पाठिंबा भेटला. पेंद्याने डायरेक्ट गुवाहाटी गाठली. विठ्ठल देवा शब्द महागारी घ्या. आम्हाला वाटलं तर आम्ही तुमच्या मागे येऊ. आम्हाला कळत नाही का कोणाच्या मागे जायचं? तुम्ही आम्हाला दम टाकता. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे. प्रेमानं बोलल्यावर एक ठीक आहे, सगळ्यांनी या, लवकर या, माझ्याच मागे या. तेव काळ गेला. तुम्ही सांगायचं ना आम्ही ऐकायचं. आता घराघरात पुढारी आहेत. विठ्ठल पेंद्याने युक्तिवाद केला. कृष्णा तुझं म्हणणं आम्हाला मान्य, पण आमचा एक प्रश्न ऐकला. तुझ्या महाग आल्याच्या नंतर किती लोकांचं कल्याण झालं? असं एक तरी उदाहरण आम्हाला दाखवून द्या, आम्ही लगेच तुमच्या महाग यायला तयार आहे. पण तुमच्या महाग आल्याच्या नंतर किती लोकांचं वाटोळं झालं हे मी सांगतो.
पेंद्या. तुमचा 7वा अवतार प्रभू रामचंद्र आणि लक्ष्मण तुमच्या मागे आला, तुमचा भाऊ. काय सेवा केली लक्ष्मणानं. समर्पण या शब्दाचा अर्थ म्हणजे लक्ष्मण आहे. आणि काय मिळालं मला सांगा बरं लक्ष्मणाला रामायणात? काहीच ना. राजाभिषेक झाल्या सुद्धा छत्री धरायला ठेवलाय. हे बसले जोडीने सिंहासनावर आणि हाय सावली धरायला. म्हणजे माल तुम्ही दाबायचा ना, आम्ही मेलोन बोर्ड ठोकू ठोकू, खुर्च्या उचलू उचलू, गाद्या बिस्लऱ्या. म्हणजे आमचा फक्त वापरच आहे का? विठ्ठल हे असलं जमणार नाही. लक्ष्मण तुमच्या महागाला. काय मिळालं लक्ष्मणाला? द्या सोडून. लक्ष्मण सावत्र होता. तुमची मंडळी तुमच्या महागे आले ना. सीतेला काय दिलं रामायणात? कायम दुःख आहे. सीते इतका त्रास जगात कोणत्याच मावलेला नाही. आणि तरी सुद्धा आताची सीता म्हणते मी म्हणून नांदली. आणि सगळ्यांचं फिक्स वाक्य मी म्हणून नांदीन. दुसऱ्या सीता पळून गेली असते, मग सगळ्याच पळून गेल्या असत्या, नांदल्या कोणत्या असत्या? विठ्ठल सीते इतका त्रास कोणालाच नाही. एक ओवी सुद्धा नाही अख्ख्या रामायणामध्ये की सीतेनं कधीतरी अंतःकरणातलं रामाविषयी आपलं विरुद्ध मत प्रदर्शित केलं की तुमच्यामुळे मला वनवासात जावं लागला. राजकन्या माय बाप काय गरज होते तिला वनवास? सीतेला नव्हताच. पण पतीचं सुख ते माझं सुख, पतीचं दुःख ते माझं दुःख, या न्यायानं सीता सोबत गेली. आशा कोणात राहिली पण रामाशिवाय चिंतन आहे. जे तर सीतेची वस्ती घडे ते तर राम नाम स्मृती झाडी. सीतेच्या जवळून आलेला वारा सुद्धा राम नामाचं चिंतन घेऊन पुढे जात होता. किती पतिनिष्ठा असन सीतेची. आणि काय मिळालं सीतेला? परत स्वीकार करताना तिला अग्नी दिव्य द्यावा लागले. अग्नी परीक्षा. पेंद्या म्हणला देवा लोकांचा सोडा, तुमच्या मंडळी विश्वास नव्हता का? अग्नी इतकी पवित्र सीता होती. तिथं अग्नी दिव्य गेलं आणि परत राज्याभिषेक झाल्या. गावातलं एक जण उठला आणि म्हणला 6 महिने शतांश कोणात होती ती आता काय पवित्र राहिली का? परत साधूच्या आश्रमात सोडून दिलं. तुमच्यासाठी जीव प्राण त्या माऊलीनं अर्पण केला आणि तिला साधूच्या आश्रमात सोडून दिलं. आणि वरत परत म्हणता की याला तरी यारे लागे. काय मिळालं लक्ष्मणाला सांगा? सीतेला काय दिलं? बोल देवा. आणि परत ठासून सांगता उगा मोठा असला म्हणून गरीबाला दाब येता काय? हा आमचं बी काय मत असेल ना. द्या सोडून. सीता आणि लक्ष्मण तुमच्या घरातली माणसं. आमच्या पार्टीचा एक वाघ तुमच्या महागाला, त्याचं नाव भक्त सम्राट हनुमंतराय. तो भक्ताच्या पार्टीतला. काय गरज होती हनुमंतरांना रावणाची दाढी जळायची? रावणाचं मारुतीचं काय विरुद्ध भास होता मला सांगा बरं? त्यांची दुश्मनी कोणत्या? काही संबंध आहे का? पण माझ्या मालकाचा दुश्मन तो माझा दुश्मन. हे कार्यकर्ते असेच असतात बरं का. ह्यांचं पुढच्याचं तीळ मात्र काही दोष नसतो, त्यांची भांडणं नसतात. पण आपल्या मालकाचा वैरी ना. फक्त मालक निष्ठावान पाहिजे, नाही तर ती सोबत गाडीत फिरत्यानंतर तुमच्या हाणामाऱ्या होत्या. जरा थोडं मापात चलून द्या विठ्ठल. हनुमंतराय तुमच्या महाग आले. काय मिळालं रामायणात हनुमंतराला सांगा? सुनील महाराज बक्षीस समारंभात सगळ्याला बक्षीस दिलं. मारुतीला दिलं का काय रामानी? सीतेला दया आली, नवरत्नाचा हार दिला. मारुतीने ते फोडून टाकला. हे पुढचा भाग आहे का त्याच्यात राम नाही? ती गोष्ट आम्ही जवळ ठेवत. रामाने दिलं का काय? आणि परत म्हणता याला तरी यारे लागे. विडल काय मिळालं मारुतीला? रामाला त्यांची मंडळी मिळाली, विभीषणाला लंका मिळाली आणि ह्यांची शिफ्टी मध्येच जळाली. हाय का नाही? खऱ्याला पहिल्यापासून त्रास आहे. खऱ्याला गोळी, खोट्याला पुरणपोळी, खरं खातं गटकाळी, गरीबाची फाटली झुळी, उसल्यानं टोळी, मोठ्याच्या घरात पोत्या पोत्याने पडली साखर, गरीबाला मिळाना भाकर, शेतकरी राजा असून बी झालाय नौकर. विठ्ठल सीता तुमच्या मागे आली, लक्ष्मण तुमच्या मागे आला, हनुमंतराय तुमच्या मागे आले. एवढी मोठी मोठी उदाहरणे आहेत भगवंत आमच्या समोर. आणि यांना जीवनामध्ये कशाचीच प्राप्ती झाली नाही. आणि एवढा मोठा सिद्धांत असून सुद्धा पुन्हा 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 तुम्ही आम्हाला तेच सांगता. असं पेंद्या बोलला तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण म्हणतात तुम्ही माझं ऐका. अभंगाच्या
अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये तरी सुद्धा देव स्वतःच्याच मतावर ठाम आहेत. याल तरी यारे लागे अवघे माझ्या मोठ्याचं असंच असतं. त्यांचा मुद्दा बदलत नाही आणि जे मुद्दा बदलत नाही तेच मोठे होतात. विठ्ठल विठ्ठल पेंद्या ऐक, तुझी पत्रकार परिषद झाली का? पेंद्या म्हणलं झाली. माझी सकाळी सकाळीच असते. मी सकाळी रान पिटून देत असतो, दुपारून तुमचं चालून द्या. पेंद्या म्हणला माझं झालं बा म्हणणं. आता देव म्हणले माझं म्हणणं आहे. तो जो तुझं एक वरचा कमी ठेवा आवाज, छान आवाज आहे मगाशात, सारखं बदल करू नका, एकदा लावून ठेवा निवांत. आणि आता माझा युक्तिवाद आहे का, तुझं जे म्हणणं आहे ते सगळं मला मान्य आहे. सीतेला काय दिलं नाही, लक्ष्मणाला काय दिलं नाही, मारुत्राला काय देऊ शकलो नाही. पण ऐक ना पेंद्या, कधीतरी माझ्या बी ठिकाणी येऊन बघ रे. नसतं एवढं सोपं. लोकाला वाटतं मोठ्यांची लय मजा आहे. कशाची मजा आहे? झोपा नाही त्यांना सुद्धा. की जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे घर चालन. हा 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 यातना कठीण. सोपं आहे का रे? तुम्हाला घर चालवणं होत नाही, गाव चालवायचं तरी सोपं आहे का? 12 घरचे 12 नमुने सांभाळावं लागते. तर मला जग चालवायचंय, नसतं का सोपं? पेंड्याने सांगितलं बाहुनिक करू नका. आम्ही मुरलेली माणसं. एखादा मुद्दा जर बदलायचा असेल राजकारणाला, ती लगेच दुसरा मुद्दा काढून द्या, ट्रॅक चेंज करतात. मोठं प्रकरण एका दाबाचं असलं की दुसरा उद्देश. तसलं सांगू नका. आम्ही येडे नाहीत. पेपर वाचून आलोय, अभ्यास करून आलोय, सोशल मीडियावर आमचं सगळं वॉच आहे. जगात काय चाललंय ते आम्हाला. भावनिक माणसं करून जमणार नाही. आमचा विचार आहे, त्या विचाराला उत्तर द्या. ह्यांना का दिलं नाही ते सांगा. देवाने सांगितलं पेंद्या आता ऐक, तू जेवढी उदाहरणं माझ्या समोर मांडली ना राजा, ही सगळी उदाहरणं 7व्या अवतारातली आहेत. ज्यावेळेस मी राम होतो त्यावेळेस ही उदाहरणं सांगितली. आणि 7व्या अवतारात राम अवतारामध्ये माझा एकच कायदा होता, बोलिले वाल्मिक तैसेची करीन वर्तुनी दावीन नामामय. वाल्मिक ऋषींनी जसं लिहिलं तसं मला वागावं लागलं. त्यांच्या शब्दाच्या बाहेर एक पाऊल सुद्धा मला टाकता आलं नाही. मग ऋषींनी जर ह्यांना देण्याविषयी काही तरतूद केली नसल तर साधूचा शब्द मी खोटा करू शकत नाही. ह्याच्यात माझी चूक नाही. तुमच्याच पार्टीतल्या माणसांनी तुमच्यावर अन्याय केलाय. ऋषी म्हणजे भक्ताचीच पार्टी झाली नाही तर 2 पार्ट्या लक्षात ठेवा, देवाची आणि भक्ताची. वाल्मिक ऋषी तुमचाच आहे ना, भक्तच आहे ना. तुमच्याच माणसाने जर तुम्हाला काही तरतूद केली नाही तर आम्हाला काय विचारता? आणि पेंदे ऐक, लय टुळू टुळू बोलू नको. मला बी देव म्हणतात. जेवढी उदाहरणं तू सांगितली ना, ही 7व्या अवतारातली. आता पठ्ठ्या 8वा घेऊन आलाय. 7वा अवतार घेण्यासाठी होता आणि 8वा देण्यासाठी. आता जर माझ्या महाग आला तर आधी देतो
पायाच्या दुसऱ्या चरणामध्ये देवाने सांगितलं पेंड्या मागचं काढू नका तुम्ही, पुढचं बघा. आता जर तुम्ही माझ्या माग आला तर आज देतो पोटभरी, पुरे म्हणाल तोवरी. तुम्ही जर आता माझ्या माग आला ना, सगळे कसरच काढणार म्हणले, पोटभर देणार. आणि दिलं ना गोपाळांना, काय कमी ठेवलं. आणि ऐका, स्टेप बाय स्टेप भक्तांचं सुद्धा प्रमोशन झालंय. पोटभर दिलं देवाने, काहीच कमी ठेवलं नाही. काय वार करायला कमी वा आता, ज्ञानबा तुकाराम संध्याकाळी गुलाबजाम. काय त्रास आहे मला सांगा ना, पोटभरच दिलं ना. आपण सगळे वानर होतो रामाच्या अवतारात, पाला खाऊन जगावं लागलं. तक्रार काय देवा, देव जग तुमच्या ताब्यात, उग फिरवलं जंगलाने, पाला खाऊन जगावं. देव म्हणले थांबा, गडबड करू नका, प्रमोशन करतो. मी होणारे कृष्ण, तुम्ही हो गोपाळ. पाला खाणारी वानर होते ते झाले सगळे गोपाळ. आणि मग आधी पाला खाल्ला आणि कृष्ण अवतारात दही दूध लोणी ओरिजिनल माल, लोण्यापर्यंतच प्रकरण गेलं. मस्त पोटभर खाऊ घातलं, पण चुरून. गोपाळांना मानाने मिळलं का. परत गोपाळांना काय देवाराव जग ताब्यात आणि असलं चोराचोरीचा धंदा करायला लावलाय, असं पार पटलं नाही आपल्याला. तुम्ही कोणत्या लेवलची माणसं, आम्हाला कोणत्या लेवलमध्ये ठेवायला पाहिजे होतं. हे असं नसतं. तुम्हाला क्रियेच कळली पाहिजे ना भक्ताचे सुद्धा. दही दूध दिलं देण्याबद्दल वाद नाही, पण चोरून दिलं ना. थांबा म्हणले, सगळं एकाएकी मिळत नसतं, प्रमोशन करतो. जे राम होते ते झाले कृष्ण, आणि कृष्ण होते ते झाले पांडुरंग परमात्मा. वानर होते ते झाले गोपाळ, आणि जे गोपाळ होते ते झाले वारकरी. आधी पाला खाल्ला, मग लोणी खाल्लं, आता वार करायला तुपातला शिरा. ती बी घरी बोलवून, पाय पुजून, हार घालून, खिशात 1000 टाकून. वार करायला वाराची गरज आहे का. आहे का नाही. पोट भरच दिलं का ना देवानं, काय कसर ठेवली का. मग जायचं ना महाग विडाल. काहीच कमी नाही वार करायला. त्याची संसारिक परिस्थिती गरीब असू द्या, अंतकरणातून वारकरी श्रीमंत मायबा. कोणत्याच परिस्थितीमध्ये खचत नाही, याला म्हणायचं पुरे म्हणाल तो वरी. आज पोट भरी. पोट भरतं का, हा फार महत्वाचा प्रश्न आहे. पोट आपलं भरू शकत नाही. संतांचं हरिभक्ताचं पोट तृप्त झालेलं मायबाप. पोट भरल्याचं लक्षण सांग का. तुकोबारांना धन पाठवलं छत्रपतीने, घेतलं नाही का, हे पोट भरल्याचं लक्षण आहे. नामदेवरांच्या हातून चंद्रभागेचे खडे परीत झाले, सगळे पाण्यात फेकून दिले का, हे पोट भरल्याचं लक्षण आहे. त्याच्या पुढचं सांगतो स्वानंद सुखनिवासी जोग महाराज. त्यांच्याकडं त्या काळामध्ये 90 वर्षापूर्वीच्या काळामध्ये 1 लाख रुपये घेऊन एक पुण्यातला शेठ जे आला, जोग महाराज म्हणाला घ्या. महाराज म्हणले मला गरज नाही, जेवेळेस लागेल त्यावेळेस सांगा, आता नको घेऊन जा. नाही महाराज घ्या. अरे नको राजा घेऊ, घ्या महाराज. जोग महाराज म्हणजे गरज नाही, उचल पैसे निघ माघारी. त्याला बे राग आला, मला महाराज अशा काळामध्ये 1 लाख रुपये देणारा तुम्हाला जगात दुसरा सापडणार नाही. जोग महाराज म्हणजे 1 लाख रुपये देणारा सापडेल का नाही हा माझा प्रश्न नाही, पण 1 लाख रुपये देता असताना सुद्धा त्याच्यावर लात मारणारा जोग महाराज दुसरा तुला सापडणार नाही. हे कशाचं लक्षण आहे, हे पोट भरल्याचं लक्षण आहे. विठ्ठल तसं देव आपल्या भक्ताला कमी ठेवतच नाही. शुद्ध भाव देखून या गाव सोनियाचा मुठभर पोहे नेलता सुद्धा म्हणा, त्याला सोन्याची नगरी दिली. आजी देतो पोट भरी. विठ्ठल जे पोट कुठंच भरत नाही ते पोट देवाच्या कृपेनं भरतं. काय मोठा लाभ आहे. पण ऐका, जिथं जिथं फायदा असतो त्या ठिकाणी नियम सुद्धा कडक असतात. विठ्ठल ऐका, पोट भरतय पण नियम आहे माय बाप. पुणे मुंबई एक्सप्रेसवे हायवे अत्यंत सुंदर आहे, पण तिथं सुद्धा नियम आहे. त्या रोडवर ट्रॅक्टरला एंट्री नाही, बैलगाडीला एंट्री नाही. एक मला डुगडुग घेऊन जायचंय, लय हानते तुला का. रोड सुंदर आहे पण नियम कडक आहेत. तसं पोटभर मिळतंय पण नियम लक्षात ठेवा. काय नियम आहे.
आम्हाला पटलेलं नाही. आता काय झालं? अहो हळूहळू चाला हे आता तिसऱ्या चरणात सांगता. आणि पहिल्या चरणात काय सांगितलं? यालं तर या रे लागे. लागे या शब्दाचा अर्थ लवकर. म्हणजे पहिल्या चरणात सांगता लवकर या, तिसऱ्या चरणात सांगता की हळूहळू. अहो एक बोला हो, असं डबल बोलून कन्फ्युज करू नका. विडवल एक बोलतात ते संत, दोन बोलतात ती माणसं. माणसं दोन नाही, माणसं किती बोलू शकतात. माणसाचं काय भरोसा आहे? तोंडावर म्हणणार वा वा वा, तुमच्यासारखा माणूस तालुक्यात नाही. पुढे गेल्यावर काय खरे त्याने तर गावचं वाटोळ केलंय. म्हणजे ही लोक आहेत. लोक दोन नाही, सोयीनुसार किती पक्ष बदलू शकतात, किती रंग बदलू शकतात. सरडा सुद्धा माणसाला लाजायला लागलाय. विठ्ठल तसं तुमचं आहे ना. तुम्ही काल जे बोलतात ते आज बोलता, आज जे बोलतात ते उद्या बोलतात. जे ज्ञानोबरे बोलतात तेच तुकोबरे बोलतात, तुकोबरे बोलतात ते नाथ महाराज. मग अभंगात असं डबल कसं काय बोलता? पहिल्या चरणात म्हणता लवकर या, तिसऱ्या चरणात म्हणता हळूहळू चाला. एक सांगा, लवकर यायचंय का हळूहळू चालायचंय? विडवलं तर त्याचं उत्तर आहे का लवकर या हेही बरोबर आणि हळूहळू चाला हेही बरोबर. तर म्हणजे असं कसं काय? तर ऐका, लवकर या शब्दाचा अर्थ आहे झोप. आज सोपं सांगतो. प्रवासामध्ये पळापळ कुठपर्यंत करायची? जोपर्यंत इष्टी मिळत नाही तोपर्यंत. काही इष्टीत बी उड्या हाणायच्या. एक जण इष्टीत बसला, पुढं जायचा माग, पुढं माग. कंडक्टर म्हणला का चाललो तू? नाही मला लवकर जायचंय. बिघडला का काय? तो मूर्ख आहे काय रे? तुझा बुद्ध्यांक कमी आहे का काय? म्हणजे 10वीच्या आसपास आला काय तुझा बुद्ध्यांक? येडेवानी करू नको. आता इष्टीत बसलाय, इष्टीच्याच वेगानं जावं लागन. पळापळ करायची पण घरून इष्टी मिळे पर्यंत, घरून स्टँड पर्यंत. अजून सोपं सांगतो, पळापळ काल्याच्या कीर्तना करायची कुठपर्यंत? घरापासून मंडपात आपल्याला जागा मिळे पर्यंत. म्हणजे हितपर येऊस तर फास्ट यायचंय आणि हिथं आल्यावर हळूहळू चाला. विठ्ठल 10वीचा निकाल लागला, 11वीला ऍडमिशन घेताना पळापळच करावं लागती. पण एकदा ऍडमिशन झालं, अभ्यास हळूहळू करायचा आहे. ऍडमिशन फास्ट आहे, अभ्यास सावकाश आहे. तसं हिथं सुद्धा माळ लवकरच घालायची तरुणपणातच. पण एकदा माळ घातल्यानंतर हळूहळू संतांनी सांगितल्या नियमानं चालणं म्हणजे हळूहळू चाला. येण्याची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटे काय किंवा मार्गी बहुत याचे गेले साधू संत. संतांच्या जर आपण माग गेलो, त्यांच्या माग जर चाललो आणि हळूहळू जो जातो ना तो त्या मार्गावर सुखरूप असतो. ज्ञानोबऱ्या सांगता जो हळूहळू डाळे डाळे हे तलून एक वेळे तया मार्गाचे निवळे निश्चित. का सौ सासा सगळ्याला माहितीये कोण जिंकतं? का सौ का हळूहळू चाला. विडल
आता हे कळालं पुढचं कसं कोणी कोणाशी न बोला नाही बोलून कसं बोलू नका असं म्हणत नाही देवाशिवाय बोलू नका बोलण्याचे नाही आता देवाविनं आम्ही फक्त देवाचंच बोलतो आणि किती बोलतो माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ ना व रवाचा आ ना व रवाचा आ ना व रवाचा माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ ना व रवाचा आ ना व रवाचा आ ना व रवाचा छंद या नामाचा घेतला से छंद या नामाचा घेतला से माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ ना व रवाचा आ ना व रवाचा आ ना व रवाचा माझी मदत झाली माझी मदत झाली माझी मदत झाली आ ना व रवाचा आ ना व रवाचा आ ना व रवाचा वाचा कंट्रोलच्या बाहेर विषय गेलाय म्हणले वाणीचा माझी मदत झाली अनावर ऐकण्यात राहिली नाही हो इतका भगवंताचा छंद लागला गोविंद गोविंद मना लागले या छंद रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे देवते रंग लाया रंगी तुका विठ्ठल सर्वांगी गोविंद गोविंद मना लागल्या छंद अखंड भजन कोणी कोणाशी न बोला या शब्दाचा अर्थ आहे आमच्यापाशी नका मजपाशी वधू प्रपंचाच्या विषयी बोलू नका परमार्थात आल्यावर परमार्थाचं चिंतन करा विडल आणि जगातली 70% भांडणं ही बोलण्यामुळे बरं का न बोला हे ध्यानात ठेवा नाहीच बोलल्या भांडणच कसं भेटन मला सांगा ना एक जण माणूस जर शांत राहील एकटा कवर भुकून 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 शांत राहायचं शांतीच सगळ्याला उत्तर देत असते विठ्ठल आणि काय कायला कुठं बोलावं किती बोलावं कसं बोलावं ह्याचं सुद्धा नॉलेज नाही हो माणसाचं बोलणं काही सोपं नाही गावात एखादा माळकरी झाले लोक काय नीट बोलतात का ते खताड पेताड होतं वारकऱ्याच्या संगतीने माळकरी झालं मी तर म्हणतो गावात एखादा माळकरी वाढल्यावर ग्रामपंचायतनं त्याचा सत्कार केला पाहिजे वारकरी झालाय हा चांगल्या मार्गाला लागा परमार्थात नका का लय जिंकाना पण संसार तरी सुखा समाधानी करून व्यसना दिनता वाढणार नाही पोराबाळाकडे बायको पोराकडे आई बापाकडे शेतीवर कामकाजावर व्यवसाय लक्ष देईन झालाय आता चांगल्या मार्गाला लागलाय सत्कारनं त्याला टोचून बोलतात एखादा नवीन माळकरी झाले पाराव बसलेले नमुने काय सोपे असतात का काय हा आता काय गंधन बुक्कान हरिपाटन काकडा आधी तर पिऊन वाकडा होत होता ना आता काकडा आकडा बी लावित होता ना आता लागला का काकड्याच्या नादी ते म्हणतो नसती घाती तर बरं झालं असतं इरीत पावाय जाताना उलटी बुडी घेताना माळ पाण्यात सोडतं वर आल्यामध्ये पावताना गेली नाही तो काढली ती निघत नव्हती तो सरळ पाहायचा ना वरच्यावर तुला उलट्या बुड्या कुणी घ्यायला सांगितलं होतं पाहुण्याची बी काहीतरी सिस्टीम आहे ना मग हे तू माळ काढायसाठी असा खोल बुड्या घेतो का ही लोकांच्या बिहणं एक सांगतो लोक कुणालाच नीट बोलत नाही 100% समाज एका कोणत्याच व्यक्तीला मानू शकत नाही कुणा पंतप्रधानाला सुद्धा नाही पंतप्रधान तर हे पद देवाला नाही ह्याच्या पुढे काय उदाहरण द्यायचं संतांना सुद्धा नाही 100%नीच मला मानाव ही शहाण्या माणसाने अपेक्षा करायची नाही 52% सरकार येत असतं जगाची भारताची सत्ता ही 52% मतं पडली ना तरी सत्ता काबीज करता येत असते त्याच्यामुळे 100%चा काय करायचंय 100ला इतक्यांनी तरी मानून बुवा खरं घालायचा का सगळ्यांनी मानून टीका करणारी निंदा करणारी महाग नावं ठेवणारी ही सुद्धा माणसं पाहिजेत त्याच्याशिवाय आपली प्रगती होत नाही आणि महाग टीका करणारी नावं ठेवणाऱ्यांना सरकारनं पुरस्कार दिले पाहिजेत याचं कारण सांगतो आपल्या गैरहजेरीमध्ये आपल्या नावाचा जे जेकार करतात आपल्याकडून 1 रुपया सुद्धा पगार घेत नाही हे काय सोपी सेवा आहे का त्यांची पगार आहे का त्यांना 10 बाय 10चा बोर्ड लावाय 5000 खर्च आहे ही फुकट प्रसिद्धी ना त्याच्यामुळं टीका करणारी निंदा झालीच पाहिजे निंदा उशिकी होते जो जिंदा होते हे विठ्ठल आणि विद्वान माणूस कधीच कोणाची चर्चा करत नाही ते अर्धवट डोक्याचे असतात त्यांना मोकार टाइम असतो हाय हाय करायला विद्वानाला वेळच कुठे लोकांची चर्चा करायला सोशल मीडिया तर सगळं ती झाले कुणी उठायचं टाक पोस्ट टाक कमेंट याला कुणीच विचारत नाही तो तिकडून आम्हाला ज्ञान शिकवतो विठ्ठल रोखोक बोला एखाद्या व्यक्तीचं पटलं नाही तर पण महाग चर्चा करायची नाही विठ्ठल त्याच्यामुळं बोलणं ताब्यात ठेवा
नाथ महाराज म्हणले एक तर बोलायचं असेल तर नीट बोला, नाही तर बोलूच नका. हरी बोला, हरी बोला, नाही तरी गप मरून पडा. पण जय बोले विठ्ठल डोले, जय बोले विठ्ठल डोले, जय बोले विठ्ठल डोले, जय बोले विठ्ठल डोले. देव डोलला पाहिजे आणि तसं नसल बोलायचं. व्यर्थ गलबला करू नका, ह्याचा अर्थ आहे कोणी कोणाशी न बोला, म्हणजे बाकीचं व्यर्थ बोलू नका. बोलायचं असेल तर परमार्थाचंच बोला, याचा अर्थ आहे हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. ज्याने जीभ जिंकली त्याने जग जिंकलं. वाणी काय सोपी नाही माय बाप. तुकोबारे म्हणतात मी सहज बोलतो, तुका तरी सहज बोली वाणी, त्यांचे घरी वेदांत वाहे पाणी. वदे वाघ देवी तुका विठ्ठल गौरवी. याला म्हणायचं कोणी कोणाशी न बोला. ठीक आहे, देवाचंच बोलायचं. हो, मग एकदा देवाचंच बोलू. आता हातानं टाळी, मुखानं नाम. सगळ्यांनी अर्ध्या मिनिटासाठी हात वर करायचे. महिला पुरुष सगळे. विठोबा रखमाई भजन आहे आज, काल्याचा उत्सव आणि ही 46 वर्षाची परंपरा. सर्वांनी प्रेमानं भजन करायचंय. विठोबा रखमाई आज या काल्याच्या कीर्तनाला ज्यांची विशेष उपस्थित आहे, आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व माननीय नामदार बबनरावजी पाचपुते दादांची सुद्धा या ठिकाणी साहेबांची विशेष उपस्थिती आहे. साहेबांना सुद्धा सर्वांच्या वतीनं मनापासून धन्यवाद. विडल याल तरी यारे लागे अवघे माझ्या मागे मागे, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला, आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल तोवरी. आज ही काल्याची सेवा आहे. आजच्या कीर्तनाचा नियम आहे चरित्र ते उच्चारावे, केले देवे गोकुळे. भगवंतांनी गोकुळाचे चरित्र केले, त्याचं चिंतन आज आपल्याला करायचं आहे. पहिलाच प्रश्न असा आहे, जगामध्ये देव अवतार कधी घेतो? ऐका, जगामध्ये अधर्म वाढला की देवानं अवतार घेतला म्हणून समजा. पण जगात अधर्म झालेलं हे भगवंताला कोण सांगतं? हे पृथ्वी सांगते. काय सांगते? थाप मरा थाप. पृथ्वीवर ते मातले ते भार, मातले ते भार, 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 पृथ्वीवर ते मातले ते भार, मातले ते भार. सांग
पृथ्वीवरील दैत्य मातले ते फार. जगामध्ये दैत्य वाढलेले आहेत असे गोमातेच्या स्वरूपामध्ये पृथ्वीनं भगवंताला विनंती केली. आणि सध्या सुद्धा देवानं अवतार घेण्यासारखीच परिस्थिती आहे माझ्या. 10 मिनिटं टी व्ही बघा दिवसभर करमत नाही. काय त्या टी व्हीला चांगलं राहिलेलंच नाही. सगळे अस्ताव्यस्तता अस्थिरता झालेली आहे मायबाप. आणि अस्थिर जगाला स्थिर करण्याची ताकद माझ्या वारकरी संप्रदायामध्ये आहे. हा एवढा आज हजारो समाज तीनही बाजूने एक जीवन एक दिलं. दुसरीकडे माणसंच कुठे एक होते ते मला सांगा ना. जत्रेत बी हाना मारे आणि यात्रेत बी हिशोबावनं पिऊन दिघा नाही. सभेला पैसे देऊनच आणावं लागतात. ती परत म्हणतात 500 ठरलं आणि 300 मिळालं. माणसंच कुठं एक होत्यात. एवढी एक जागा आहे. 18 पगड जातीतली माणसं मांडीला मांडी लावून बसतात. हे फक्त माझ्या ज्ञानोबऱ्यांच्या दरबाराची ताकद आहे. 10 लाख वारकरी माझ्या माऊलीच्या सोबत आहे. जात तर सोडा धर्म तर सोडा माऊलीशिवाय बोलणं नाही हो. आणि आणखी एक वाक्य सांगतो. माऊलीने रेडा बोलवला भिंत चालवली. हा ज्ञानोबऱ्यांचा मोठा चमत्कार नाही. ज्ञानोबऱ्यांचा सर्वश्रेष्ठ चमत्कार आहे मेळविली मांदी वैष्णवांची. जे गाव एक असतं त्या गावाच्या तालुक्यात वजन असतं. आणि जे कुटुंबात एकी असते त्या कुटुंबात गावात वजन असतं. एकीला फार किंमत आहे मागाप. काल्याचं कीर्तन या निमित्तानंच आहे की सगळा समाज एकत्र यावा आणि एकत्रित येऊन भोजन व्हावं. ही जुन्या काळातली परंपरा कशासाठी निर्माण झाली. आता समाजातली एकी निर्माण व्हावी. पूर्वी काही 7 दिवस कीर्तन अशी ही परंपरा एक 5-50 वर्षाच्या अलीकडे सुरू झाली. पण पूर्वी 7 दिवस विनाशाचा शेवटच्या दिवशी एक भंडाऱ्याचा कार्यक्रम. या निमित्तानं तरी काल्याच्या निमित्तानं तरी 18 पगड जाते सर्व समाज एक जीवानं एक दिलानं एका धर्ममंडपाखाली बसवा. समाजामध्ये सामाजिक सलोखा निर्माण व्हावा यासाठी हा धर्ममंडप आहे. एकीला किंमत आहे. सुशिक्षित माणूस द्राक्ष गेल्या गेल्या कशी द्राक्षे 50 रुपये किलो. ते घेणारा त्या म्हाताऱ्याने मला किंमत कमी कर. म्हातारी म्हणली ह्याची किंमत कमी होणार नाही. खालचे मोकळे आहेत ना 5 रुपये किलोने घेऊन जा. क्वालिटी तीच. मग किमतीत का बदल. हा द्राक्षांचा घडे. ह्यांचा एकात एक जीव गुंतलाय. किती संकट आली एकमेकाला एकटं सोडत नाही. सुखात बी सोबत आणि दुःखात बी सोबत म्हणून ही 50 रुपये किलो. आणि खालचे जे मोकळे आहेत ना ह्यांनी बाहुबंदच चोपलेत. फुकाट घेऊन जा मोकार लोडबुड करतात आहे पाटीत. म्हणजे मोकळ्या द्राक्षाला पाटी किंमत नाही. मग मोकळ्या माणसाला समाजात किंमत असेल का. विठ्ठल सत्यात सुद्धा हेच ध्येय आहे की सगळा समाज एकत्र यावा मायबाप. याला तर म्हणायचं एकच टाळी झाली. याच्यासाठी एकीसाठी आहे मायबाप. आणि मग सध्या एकीचं वातावरण राहिलेलं नाही. आपण बघतो समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कायच परिस्थिती सध्या चाललेली आहे. अशी परिस्थिती झाली की देवाला अवतार घ्यावं लागतं. सध्या अवतार घेण्यासारखं काय खऱ्याला किंमत आहे. त्या जपानमध्ये चोर पकडणं मशीन आलं 1 तासात 500 चोर सापडलं. चोर पकडा मशीन अमेरिकेत आले 1 तासात 2000 चोर सापडलं. चोर पकडा मशीन भारतात आणलं अर्ध्या तासात मशीनच सुरूला गेलं. चोराचा तर मिळच नाही पण मशीनच नेलं. अवनुस त्याला वाड्याच म्हणा. श्रीगोंद्याचा बाजार भरला. एक जण माशा मारायची पावडर काय बसलं 2 रुपयाला पुढे माशा मारणार 2ला पुढे. लोक म्हणजे 2लाच माशा मारतात. मरण्याच्या पुढे कापले. एक जण गरीब बायकोला पुढी सोडली. पुढीत पावडरच नव्हती. कागदाची चिठ्ठी होती. चिठ्ठी पेनानं लिहिलं होतं उजव्या हाताने जेवण करा 10व्या हाताने माशा हाना. आता हे काय औषध आहे का काय याला तर म्हणायचं धुंद झाला तुझा दरबार. माणसं झाला दरबार झालाय धुंद. माणसं झाल्यात मध्ये धुंद. सगळा अंध धुंदेचाच कानून चालू आहे. अशी परिस्थिती झाली. पृथ्वीला ओझं झालं. ब्रह्मदेवापाशी जाऊन विनंती केली. पृथ्वीवरील दैत्य मातेले ते फार घे हा अवतार. नुसतं माणसं निर्माण करू नका. हे निर्माण केलेले कसे वागते ते जरा बघा. ब्रह्मदेव म्हणले हो मला फक्त माणसं निर्माण करायचं माहित आहे. ती कशी वागतात आणि कशी राहतात. ते अवतार फिवतार तसल्या भानगडीत मी पडत नाही. जी खातच आपल्याकडं नाही त्याच्या डोकं लावायचंच कशाला. नाही म्हणले महादेवाकडे गेल्यावर महादेव म्हणले मला फक्त माणसं उचलायचं माहित आहे. उत्पत्ती स्थिती आणि 3 देवाकडे 3 काम आहेत ना. म्हणले बाकीकडे आपण डोकं लावित नाही. म्हणले आता मी जाऊ कुठे. जाऊ म्हणले विष्णूकड. म्हणजे हे ऑफिसमधून त्या ऑफिसला आणि त्या ऑफिसमधून त्या ऑफिसला. हे आता जे फिरायला लागतं हे पहिल्यापासूनच आहे. विठ्ठल विष्णूकडे गेल्यावर बी डायरेक्ट विष्णूची भेट नाही ना. विष्णूच्या पेने अडवलं. विष्णूची पेय कोण आहे. लक्ष्मीच्या हाती 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 आले काकुलती आले काकुलती आले काकुलती ज्ञानवाद हरी ज्ञानवाद हरी
विष्णूचं पाय कोणाच्या ताब्यात आहेत? लक्ष्मीच्या. आणि आताच्या आहे विष्णूचं पाय ताब्यात ठेवा या शब्दाचे दोन अर्थ आहेत. पहिला अर्थ पाय ताब्यात ठेवा म्हणजे चरणाची सेवा करा. आणि दुसरा अर्थ आहे की मालकावर सुद्धा पत्नीचं विचाराचं कंट्रोल पाहिजेच. पती पत्नीमध्ये एक विचार असावा. आणि आणखी एक वाक्य सांगा, शेतकऱ्याचा 80% प्रपंच शेतकऱ्याची बायको हँडल करते. हे मान्यच करावं लागतं. आणि त्याला राग नाही, लोभ नाही, मानाची अपेक्षा नाही. नवरा बायकोची कधी भांडणं होत नाही. चुकून झाली नवऱ्याने ठोका टाकू द्या, फुसफुस करते, रुसून देते, स्टँडवर गेल्या विचार करते ह्यांना तुकडं कोण घालीन. तिथून रिटर्न शेजारी म्हणले तू 3 महिने येणार नव्हती, 3 तासात का फिरली. म्हणली पुरीचं वय झालं तर तिचं लग्न करायचं, पोरगा आज उद्या कामाला लागणं, ह्यांना बी स्वयंपाकाची अडचण आहे, आपलं काय रोसायचं वय राहिलंय का, कसं का असताना पण आपलंच आहे, घ्यावं लागतं समजून. मग आधीच काला व्हाय करायचं म्हणजे सुटत तर नाही बोलल्याशिवाय तर. हा शेतकऱ्याची बायको बी शेतकऱ्या काय कमी बोलत ना, ती बी अशी चांगली वजनदार बोलती, पण शेतकरी म्हणतो लई बोलती पण मोकळ्या मनाची. या असं करूनच शेवटपर्यंत न्यावं लागतं. लय शब्द मनाला लागून घेऊन जमत नसतं, थोडंफार सोडून द्यायला बी जमावं लागतं ना. त्याच्यामुळे शेतकऱ्यात घटस्फोट आहेत का? 99% शेतकऱ्याचे घटस्फोट नाहीत. घटस्फोट कोणाच्या शिकलेल्यांचे. मग ते शिकलेले कशाने हे बी प्रश्नचिन्ह नाही ना. सर्वसामान्य विचारणं श्रीमंत असतो. विठ्ठल आणि शेतकऱ्यापेक्षा शेतकऱ्याची बायकोले कामाला खंबीर आहे बरं का, मजबूत आहे मायबाप. का? एक छोटा सिद्धांत बघा तुम्ही, बारीक निरीक्षण. सकाळी माणसं गावात दूध घाला येतात, वस्तीवनं वाढीवनं गावात डेअरीला. सकाळी 7 वाजता दूध घाला आलेला माणूस कमीत कमी घरी महागारी कितीला जावा बा? अय तांदळी नाही, तुम्ही 7ला घर सोडले सकाळी सकाळी, तुम्ही गावात आलाय, दूध घालणं हा 10 मिनिटाचा खेळ आहे. फक्त किटली उलटी करायची, कॅन्डात निघून जायचं आपलं घरी. हे 12ला घरी जातात म्हणजे 5 तास तू कोणच्या कंपनीला दूध घालतो बुवा, तिची डेअरी कोणच्या कंपनीची बुवा. दूध घालणं 10च मिनिटाचा विषय, पण ह्यांच्या गप्पा ह्या टोळीत 5 मिनिटं, त्या टोळीत 5 मिनिटं, ह्या ग्रुपमध्ये 10 मिनिटं, त्या ग्रुपमध्ये 10 मिनिटं, ह्याचा चहा पिन, त्याची कॉफी पिन, ह्याचं दूध पिन, ह्याच्या गाड्या त्याला, त्याची चर्चा ह्याच्यापाशी, ह्याच्यातच वेळ चाललाय ना निरर्थक. 7 ते 12 काम किती करावं महिलाकडून शिका. स्वतःच आवरून मुलीची वेणीफणी करून तिला शाळेत पाठवून, मुलगा जर तालुक्याला जात असेल तर त्याचा डबा रेडी करून, सासू सासऱ्याचं आवरून, स्वतःचं सगळं घरदार झाडून पुसून रेडी करून डबा बांधून 11ला रानात खुरपायला, आणि 12ला डायरेक्ट तिकडं रानात येतो वाडा जेवाय मला. अरे तू काम काय केलं बा नेमकं 5 तास? तो मोकाराचा शेतकऱ्याने सुद्धा ही सकाळचा गावातला जे व्यर्थ टायमिंग आहे ह्याच्यावर थोडं कंट्रोल करा आणि तो वेळ जरा चांगल्या सत्कारने लावा. विठ्ठल कामाच्या बाबतीत बायकोचाच आदर्श घ्या शेतकऱ्यांनी सकाळी सकाळी, दुसरा कोणाचाच घेऊ नका. लय मोठ्याचे आदर्श घ्यायला आपल्याला काही एवढा वेळ नाही, घरातच आहे ना लाईव्ह डेमो. आपली स्त्री शक्ती ही अतुलनीय शक्ती आहे, हे मान्यच करावं लागेल मायबाप, सामान्य नाही. आणि स्त्रियांवर टीका करण्याचा, निंदा करण्याचा कोणाचा अधिकार नाही. आमच्यातली काय काय महाराज मंडळी टीका करून जातात की एखादी गोष्ट महिलांना सांगितली ती गोष्ट महिलांच्या पोटात राहत नाही, लगेच पुढच्याला सांगून टाकतात महिलांच्या पोटात काहीच राहत नाही. नीट ऐका, अख्खं जग म्हणतं महिलांच्या पोटामध्ये काहीच राहत नाही, पण मी म्हणतो अख्ख्या जगाला अगोदर महिलांच्याच पोटात राहावं लागलं, मग जन्माला यावं लागलं. देव असू द्या देव, आज कृष्ण येणार आहे, पण आधी देव की मातेच्या कुशीचा आदर घ्यावा लागला ना. देव काय डायरेक्ट आला का? स्त्री शक्तीची पावर आहे. विडल म्हणून देश तुमच्या ताब्यात आहे. सगळ्या क्षेत्रात महिला टॉपल्यात, गायक, वादक, IPS, ॲथलीट, प्रांत, आमदार, खासदार, पंतप्रधान, राष्ट्रपती सुद्धा महिला. द्रौपदी मुर्मू आहे का ना? देश तुमच्या ताब्यात, राष्ट्रपती. आणि आपण फक्त पती, पण ह्या कोण आहेत? राष्ट्रपतीत. ही स्त्री शक्तीची ताकद आहे. म्हणून पाय लक्ष्मीचे हाती. लक्ष्मीचं दर्शन घेतलं कुणी? पृथ्वीनं. रूप कोणाचं घेतले? गायीचं. विनंती काय केली? काय पृथ्वीवर दैत्य मातेले ते फार गाराने सरोवर सांगत आते अवतार घ्या. विष्णूने मीटिंग लावले, सगळ्या मीटिंगमध्ये ठरलं कुणी कोणता अवतार घ्यायचा, कुणी कोणता अवतार घ्यायचा. श्री विष्णू मला मी कृष्ण अवतार प्रकट करण्यास शेषाला सांगितलं तुम्ही बळराम दादा हो. शेष म्हणला आपल्याला अवतार घ्यायचा नाही. नकोच, तू तुझा अवतार बघून घे भाऊ, आपल्याला नकोच. आम्ही तुमच्या मागे येऊन बघितलं, आम्हाला अवतारच नको. अरे पण झालं का? काय झालं? माझी महागले अवतारात तुम्ही झालाय राम आणि आम्हाला बनवले लक्ष्मण. शेष कोण होता? 7व्या अवतारात. 14 वर्ष तुमच्या सोबत आलं, गवताची गादी गेली, फळं आणून दिली, पाणी आणून पर्णकोटी बनवली, एवढी सेवा केली. अहो सीता बी बोलली त्यांचं सोडा, पण 14 वर्षात तुम्ही मला विचारलं का लक्ष्मणा तू जेवला का?
म्हणजे अवतार घेताना गोड बोलताना परत माणसाचे विचारपूस सुद्धा करत नाही. असं कुठं असतं वय? आपल्याला नाही अवतार घ्यायचा असेल. देवाने ओळखलं ह्यांचं दुःख काय आहे. देव हुशार. देवाने सांगितलंय शशा येडेवणी करू नको. महागल्या अवतारामध्ये मी थोरला भाव झालो, तू धाकला झाला. आता उलट करतो. आता तो वडील होई बा सर्वता. तू मेन मी उप. मग तर जमलं ना. ठरलं माय बाप. लक्ष्मीला सांगितलं कौंडण्यपुरी जाऊन रुक्मिणी मातेचं स्वरूप प्रगट करा. तेच कुठे देवाना सांगितलं गोपाळ व्हा. सगळं मिटिंग संपले. मग लक्षात आलं अवतार कोणाच्या पोटी घ्यायचा आहे तर वसुदेवाने देवकी मातेच्या पोटी. देव जन्माला येणार आहेत. आई वडील सुद्धा त्याच ताकदीचे पाहिजेत. विडवलं कारण आई वडील सात्विक असल्याशिवाय तसे रत्न घडत नसा. शुद्ध विजा पोटी फळे रसाळ गोमटी. छत्रपती सुद्धा कुणामुळे घडलेत? माझी जाबुने ममना माझी जाबुने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. टाळी 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 टाळ. जिथं आनंदाने नांदत होते प्रजा रे आनंदाने नांदत होते प्रजा. समज म्हणत हो मजाचा राजा. समज म्हणत हो मजाचा राजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. सर्व जाती धर्म केला गाजा बाजा. माझी जाऊने जिजाऊने 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 दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. माझी जाऊने दिया में सुंदर शिवाजी राजा. छत्रपती शिवाजी महाराज की. धर्मवीर संभाजी महाराज की. भारत माते की अशा वजनदार राष्ट्रातल्या आपण माणसं आहे. जातीपातीचं राजकारण छत्रपतीने कधी केलं नाही. स्वराज्याची निर्मिती करताना राजाने कधी विचार केला जाती आणि पातीचा. मावळ्याच्या तलवारी पुढे नखराचा नव्हता 7.5. लढायला जाताना मावळ्याने कधी विचार केला दिवस आणि रातीचा. कारण अभिमान होता या मावळ्यांना महाराष्ट्राच्या मातीचा. आणि या मातेचा अभिमान असणाऱ्या आपण माणसं आहेत म्हणून त्यांचे विचार आपल्या जीवनात ठेवा. एकाच माऊलीनं 2 राजे घडले. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज. धन्य धन्य ते माऊली. काय असेल माझे जिजाऊ मातेचे कुस. छत्रपतींसारखं रत्न जन्म. तसं देवकी मातेची कुस. छत्रपती वीर जन्माला याला आई सुद्धा वीरच पाहिजे ना. धन्य जिजाऊची कुस. जिजाऊ मातेची कुस पवित्र आहे. छत्रपतींसारखं रत्न जन्माला. तसं देवकी मातेची कुस पवित्र. भगवान श्रीकृष्ण श्रावण महिना कृष्ण पक्ष अष्टमी तिथी रात्री 12चा प्रसंग. विजांचा कडकडा धो धो पाऊस. आणि जगाच्या कल्याणासाठी आईच्या पोटी भगवंताने आपल्या अवताराचं प्रागट्य केलं. गोपाल कृष्ण भगवान की जय. अवतारात 8वा. जन्माला आलेलं वय 8 वर्षाचं. आईच्या डोळ्यात पाणी आलं. जणी कंसाशी कळेल माझ्या बळाशी मारेल. सोडा सोडा मिठी लपवा लपवा जगजटी. देव म्हणले आई रडू नको. मी मराय आलो नाही माराय आले. फक्त एक काम करा. राजा
नंदाच्या घराला मजने गोकुळाला माया उपजली तेथे ठेवी मजा आणि येते. वसुदेवचे नंदबाच्या वाड्यामध्ये गेले, मुलीला उचललं, मुलाला ठेवलं. इथं सुद्धा छोटा मुद्दा फार शिकण्यासारखा आहे बरं का. भगवान श्रीकृष्णांच्या वडिलाने सुद्धा कृष्णाला लांब ठेवलं आणि मुलीला घेतलं, म्हणजे मुलाला लांब केलं आणि मुलीला जवळ केलं. हे कळते का बघा. तसं आपण सुद्धा मुला मुलीमध्ये भेदभाव करू नका. मुलीला जगू द्या, मुलाच्या समान वाचवा मुलीचा प्राण. मुलगीचा आहे भारतीय संस्कृतीची शान. अरे मुलगीच ठेवते आईबाबाच्या कष्टाची जाण, म्हणून मुलीच्याच पोटी जन्मलेतले श्रीकृष्ण भगवान. मुलगी बापाची इज्जत सुद्धा मुलगी जपते, पोरगा जपत नाही. हो, बाप जर उपाशी झोपला तर मुलगी पळत येते, बाबा उठा चला जेवून घ्या, तुम्ही जेवल्याशिवाय मी जेवणार नाही. मुलगी पोरग खिडकीतून बघतं, झोपले कर म्हातार, पडून द्या. त्याच्या वाटणीचा मला आपण चूप म्हणला तर म्हणजे तुझं खाण्यावरच कसं दे नाही. असली पोर येते काय संस्कार आचार विचार. शाळा भरली, बापाने विचारला मुलीला किती वया लागतात, पप्पा 8 वया आणा, पैसे कमी असेल तर 7 आणा, एका वयच्या 2 भाग करते, विषय भाग होते. पण माझी चिंता आयुष्यात कधी करायची नाही. मुलगी किती जिवाळ आहे. पोराला हेडे तुला किती वयाच, मला आणायच 22 का, शाळा पेटवायची काय, 22 वयाचं काय करतो म्हणजे अभ्यास तर करीतच नाही, वजं घेऊनच करणार आहे का. ही असली पोर आहे, संस्कारच नाही. मुलगी असावं पण कन्या तरी आयशी देई जैशी वसुदेवानं मुलीला जवळ केलं, मुलाला लांब केलं. आले महागारी. पहाटे 4 वाजता एक दाशी नंदवाच्या वाड्यामध्ये आली. साजीर गोजीर रूपवान गुलवान कोळवा शिलवान तिने ते बालक पाहिलं. त्या गवळनं अख्ख्या गोकुळामध्ये काय वार्ता. सांगता येईना. तुकोबारांचे शब्द संपले. गोकुळीच्या सुका अंधपार नाही लेका, बालकृष्ण नंदा घरी आनंदल्या. नरनारी गुड्या काय, तोरण काय, सडा काय, रांगोळ्या काय, सगळा आनंद उत्सव गोकुळामध्ये सुरू झाला. आणि तिकडं आनंद इकडं मिटिंगा बसायला लागल्या. कंस म्हणला एवढी फिल्डिंग लावून येऊन निसटला कसं काय र. बाकीचे म्हणजे मागचं आता चिंतन करू नका, पुढची तयारी करा ना म्हणजे. मागचंच कर, झालं गेलं ते विसरून द्या म्हणजे. बचेंगे त्यावर बी लढेंगे म्हणले. त्याला जो बालपणी आहे तोपर्यंत शत्रू संपवण्याची तयारी वेडा ठेवला. जो कृष्णाला मारेल त्याला अर्ध राज्यदान. कुणीच पुढ्याना लेडीज पुढाली पुतण्याची काय फजी दिली सगळ्याला माहिती आहे. 6.5 दिवसाचं कृष्णाचं वय होतं, पण आवाढव्य शरीराच्या पुतण्याचं भगवंताने तिला सुद्धा वीरगतीला प्राप्त करून नेलं. नवल केवडे न कळे कान आवजी विष घेऊन मारायला आले, तिला सुद्धा मुक्ती दिली. हा देवाचा स्वभाव आहे. विठ्ठल अनेक जणांचा बालपणीच कार्यक्रम केला. का ग बगरेटा मारिले बाळपणी अवघी दैत्यकाने बुडविले. विटंबिला भट दिला पाठीवरी पाठ. हळूहळू मोठे होऊ लागले, रांगू लागले. तळवे तळ हात
लागले चढू लागले अंगणात आले वाड्यात दिसली माती धरला बाकनान टाकलं तोंडात खाल्ली माती बघितलं बळराम दादानं दोघं बी धावूनच आले आईन बळ सांग कृष्ण माती नाही खाल्ली नाही खाल्ली होई गाई नाही खाल्ली होई गाई नाही खाल्ली बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा खोट बोलतो बळीराम दादा कृष्ण भगवान खाल्ली नाही आई म्हणली नाही खाल्ली तर आकर कर नाही त्याला नाही ना तोंडात माल आगर ना ह्यो म्हणला मी जर माती खाल्लीच नाही तर आकरूच कशाला कॉन्फिडन्स एक जणाला मी म्हणलं चंद्रबागेत आंघोळ करतो मला पापच केलं ना तर आंघोळ कसं काय करू मग आम्ही पापी इतका काय आंघोळ करणार नमुने काय सोपा युक्तिवाद करत नाही तसं देव म्हणले हा करीन कोण जेव खाल्लाय खाल्लीच नाही करा नाही करणार देखील अशी माती खाता दावी याने बांधी माता दाव्याला बांधलं उखळाला जाम उखळवडीत आणलं 2 झाडं पाडली विमला अर्जुन दोघाचा उद्धार केला रागाला काठी उगारली आ केलं काय दिसला अनंत ब्रह्मांडी उदरी हरी हा बालक हळूहळू मोठे होऊ लागले चढू लागले रस्त्यावाले चौकात आले बाकीच्या गोपाळ मंडळ जे हरे आणि मग गोपाळ भेटल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणले याल तरी या रे लागे हितय आवघे माझा मागे मागे गोपाळांनो तुम्ही माझ्या मागे या गोपाळ म्हणले मिळन काय आजी देतो पोटभरी पुरे म्हणाल पण चोरी करायला गेल्यावर नियम लक्षात ठेवा हळूहळू चाला कोणी कोणाशी न बोला ना असं जर तुम्ही राहिला तर तुम्हाला पोटभर देणार विडा आणखी एक वाक्य पुढचं सांगतो भगवान श्रीकृष्ण विश्व ताब्यात आहे पण संघटन कौशल्य माय बाप गोपाळ एकत्र केले मेजॉरिटी शिवाय किंमत नाही तुम्ही एकटे चले ना तुमच्या मागे 2-4 जण असे आपोआप आली पाहिजेत संघटनेला किंमत आहे ना लोकांनी मानलं पाहिजे ना मेजॉरिटीला किंमत आहे संघात शक्ती कलियुग आहे संघ शक्ती संघटना सगळा समाज जिंकता आला पाहिजे तुम्हाला माय हे सोप्या गोष्टी नसतात त्यासाठी कृपा असावी लागते भगवंत म्हणून एक वाक्य सांगतो तरुण म्हणा सुद्धा तुमची एकी संघटना मित्र जरूर असावेत फक्त विचार संपन्न क्वालिटी बाज असावेत मूर्खांच्या नादी लागून आयुष्याची बर्बादी करू नका किती व्यसनाधीनता वाढली माय बाप व्यसनाला वय राहिले का सध्या अरे व्यसन फॅशन वाईट वक्त दिसन तिथं खाली बसन ह्याच्यात काय भेटन गुटखा खाल्ला तोंड फुटन 10 रुपयाला लेवर फुटन चांगल्या कामाताला बंधन तुटन मित्रमंडळ चांगले ठेवा सुरुवातीला पासून ताडी तुमची ओळख त्या नाडी दारूसला त्या गोडी इकाव लागन महाडी इकली गाडी बायकोची जीर्ण झाली साडी अरा लावून त्या दारूला काडी धरण्यानं तुकोबाची जोडीन मग कळण परमार्थाची गोडी हा व्यसनाच्या हारी जाऊन आयुष्याची बर्बादी करण्यापेक्षा वार करत बसून हरिपाठवाचा 46 वर्ष सप्ताह चालू महाराज मंडळी किती मोठे आहेत याला किंमत नाही 8 दिवसाच्या सप्त्यात गावातल्या किती तरुण मुलांनी व्यसन करायचं सोडून दिलं हा खरा सप्ताह आहे आपल्यात परिवर्तन जर काय होत नसेल तर हे करायचं एवढं कशासाठी आम्ही जेम झालो सांगून तुम्ही पियाक झाले ऐकू बदलायचं कुणी तुमच्यात बदल होतो पण मंडपाच्या बाहेर गेले हातावर तंबाखून येडा मळता हो लय लांबून महाराज आहेत त्यात बुवा गावकऱ्याने चांगलं निवडून महाराज आणले ते म्हणजे तंबाखूवारी निवडते ते कीर्तन संपले आम्हाला आणि ते काल्याला आलं ते बारीकच पिल्लू होतं पण लय झपकिवलं आपल्याला दुसरा म्हणलं त्यांनी सांगितलं व्यसन करून हा गप मला सांगतच असतात होय होय म्हणायचंच असते आपण बी चांगलं वागले त्यांनी तरी कोणाला सांगावं नीट वागा अरे वाईट वागणार आहे तर म्हणून तर चांगलं वागणाऱ्याला क्रेडिट आहे त्यांचं नसतं मनाव घ्यायचं त्यांचा धंदाच आहे तो तंबाखू खाऊन मोकळा नका करू नाश आयुष्याचा एक तरी बदलाव एकानं माळकरी एका कीर्तन हो आणि मला वाटतं आपल्या इथं तरुण मुलांनी संकल्प केलेला आहे आणि जी मुलं माळ घालणार आहेत त्यांना गावकऱ्यांच्या वतीनं हे ज्ञानेश्वरी भेट देण्यात त्या मुलांसाठी आता टाळ्या वाजवा जोरदार जवळपास इथं 10-11 ज्ञानेश्वर दिसतात म्हणजे तेवढे माळकरी होणार आहेत असं दिसतंय सरासरी तरी आणि आणखी हवेत ही काळाची गरज आहे विठ्ठल चुकीच्या मार्ग
मार्गाला जाऊन जीवनाची बर्बादी करण्यापेक्षा वारकरी संप्रदायात येऊन विचारानं श्रीमंत व्हा. आणि हे तर अंधश्रद्धा नाही तर श्रद्धा आहे. छाचू फिचू तसलं काय नाही. तर रोकडा परमार्थ मुखी नाम हाती मोक्ष आईशी साक्ष बहुतांची. म्हणून तरुण मुलांना सांगतो संपत्ती विचाराची असावी. मावळ्यांना छत्रपतीची संगत केली, गोपाळानं कृष्णाची केली, वानरसेनेनं परब्रामचंद्राची केली. त्यांच्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही नाव घेतलं. गोपाळांचं नाव घेतल्याशिवाय काल्याचं कीर्तन पूर्ण होत नाही. मावळ्यांशिवाय छत्रपतींचा इतिहास त्यांचं चरित्र पूर्ण होत नाही. संघटन मैत्री विचार उच्च ठेवा. तरुण मुलांना एकच वाक्य सांगतो, कष्ट करा, नीती ठेवा, स्वाभिमान ठेवा, मोठ्या माणसाविषयी आदरभाव ठेवा आणि बापाची इष्ट ठेवा. मजा करू नका. स्वतःच्या मनगटात धमक जगाला दाखवा तर तुमचं लग्न होईल हिथून पुढच्या काळात. सध्या गावागावातला हे जटिल प्रश्न आहे सगळ्यात मोठा. बायकाच भेटा नाहीत. हा, पाण्याचा प्रश्न नाही सध्या गावात, आरोग्याचा नाही, शिक्षणाचा नाही, पैसा कोणी गरीब राहिले नाही, सगळे मालामाल झाल्यात आहेत. एकच प्रश्न आहे, बाय आम्हालाच काय काय महाराज आमच्या पोराला पोरगी बघा. तुझं त्या लायकीचं तर पाहिजे ना बघायच्या मापात. तुझ्या पोराला बघितलं डीजे वाल्याला घाम सुटतोय असलं तर पेले अंग खाली होते. तुम्हाला खरं सांगतो, मी जेमनीचे एजंट बघितले होते, गाड्याचे एजंट बघितले होते. सध्या एक नवीन एजंट उदयाला आलेत, लग्नाचे एजंट आहेत. अहो लय त्यांचं आता काय सांगावं, सगळीकडे गाजावाजा चालू आहे त्याचा. 4-4, 5-5 लाख घेतात आणि पुरीला 1-1.5 लाख देतात आणि ही मध्ये 2-3 लाख दाबी देतात. बघा कुणाला जर ह्या धंद्यात उतरायचं असेल, स्कोप चांगला आहे पण स्कोप बरोबर रिस्क सुद्धा आहे. कारण पैसे देऊन आणल्या ती नांदली पाहिजे ना, नाही नांदल्या मधल्या दलाला इतकी तुडी होत्या बुटानी लोक. 5 गेलं हे कस काय नांदाना. मला महिला मंडळ मला एक सांगा, पैसे देऊन आणलेले कुठे नांदत असते का बरं? सोपं गणित आहे ना. अरे पतीच्या खांद्याला खांदा लावून मालकाच्या शेवटच्या श्वासापर्यंत साथ द्यायची संसारामध्ये. त्याला कुटुंबातली मन जुळली पाहिजे, लळा निर्माण झाला पाहिजे, ही माझी माणसे असं आतून अंतकरणातून आपुलकी निर्माण झाली पाहिजे, तर ते नातं शेवटपर्यंत टिकत असतं. 1-1.5 लाख घेऊन आलेले महिना 2 महिने राहते, यांचा आरसाटा बघते सोनं पण गुंडळून जाते निघून. आणि बायको निघून गेले हे आम्हाला म्हणतो, महाराज प्रस्थान कधी हो दिंडीचं? वार पट्ट्या म्हणजे चांगला होता तो आम्हाला नाव ठेवतात. बायको निघून गेला म्हणतो का मला आता माळ घालायची, वार करायचं. हे असं करू नका. कर्तृत्व सिद्ध करा. तेजस्वी आहे, तपस्वी आहे, तत्पर आहे, त्याला तरुण म्हणतात. देशातली सगळ्यात मोठी शक्ती म्हणजे युवा शक्ती आहे. मायबाप तुम्ही करू शकता. भूतकाळाचा विचार करतात ते ज्येष्ठ माणसात, जुन्या माणसात बसा तुम्ही, अनुभवच सांगणार, आम्ही असं केलं, आम्ही तसं केलं. भूतकाळात रमतात ते ज्येष्ठ माणसं, पण भविष्याचा विचार करतात तरुण मुलं. बघा मला हे करायचंय, मला ते करायचं. उपदेश हा तरुणांना नाही. ज्यांचं आयुष्य संपलंय त्यांना काय उपदेश करतात सांगा बरं? 60, 70, 80च्या पुढे त्यांचा अनुभव आपल्या कामाचा आहे. पण तरुण मुलं ज्या उमेद ज्याला म्हणतात, उत्साह म्हणतात, आणि आजच्या युवा शक्तीमध्ये उमेद राहिली नाही. सोशल मीडिया, विचार चांगले नाहीत, संगत दुर्जनांची झाली, चुकीची पावलं पडायला लागली. आणि म्हणून आपल्या विचाराची श्रीमंती या धर्म मंडपातून मिळते. म्हणून आपण ज्ञानोबा तुकोबारांच्या विचाराचा, शिवाजी महाराजांच्या, विवेकानंदांच्या विचाराचा जागर करणं हे तरुण पिढीचं आद्य कर्तव्य आहे. विठ्ठल संघटन, गोपाळ आणि कृष्ण या माझ्या माग अनंत प्रकारच्या खोड्या केल्या. एक गवळण रागावली, माझ्या घरी येऊन दाखव पकडणार. देव म्हणे संध्याकाळी तुझ्याच घरी येणार. घेतले कार्यकर्ते गेले, दही दूध खाल्लं. गवळण पकडायला लांब लांब ढांगाची मोठाली पोरं होती, ती गेली पळून. ही बारक होतं 5 वर्षाच्या, माझं बळ अंगणी खेळत धरलं कृष्णाला हातात, त्या गवळणीने वडलं माघारी. म्हणली यशोदा लय म्हणत होती माझं पोरग आसन तसन खोड्या करीत ना, आता पकडला का नाही दही दूध खाताने, चल घरी. हाताला धरून वडीत चाललेला. निम्या वाटत गेल्या भगवान श्रीकृष्ण म्हणतात गवळणे मला आईकडे नेऊ नको असं मी म्हणत नाही, मला तू नीच एकदा सोक्ष मोक्ष झालाच पाहिजे. पण काय मगाच्यापासून माझा डाव हात दाबून धरलाय. इतकं कुठं बारक्या पोरं अन्याय करतात का? माझ्या बोटाला मुंगी आल्या, रक्त प्रवाह बंद झाला, फक्त माझा डावा हात सोडून उजवा धर. तिला बिदाई आली. हे लावण्याचा राजाचं सुकुमार मधनं दिसाय सुंदर होतं, अंतकरणात प्रेमाचा पाजर निर्माण झाला आणि दिला डावा सोडून. हे डावा सोडला पण हे इतकं हुशार, उजवा स्वतः त्याच्या तिच्या नवऱ्याचाच गुंतून दिला. तो म्हणतात तिथं तिचा नवरा कस काय आला नव्हता, आणला होता, ह्याच्यासाठी कार्यकर्ते लागत येतं. हा काम करायचं म्हणल्यावर सगळं संघटना तर पाहिजे ना. दिली गुतून तोवर तर कृष्ण डायरेक्ट घरी. आई सॉंग येणारे सावध राहा, आधीच फिल्डिंग टाईट. आणि तोवर तर हे राग राग कृष्णाला पकडलं. ह्या नादात महागच बघा ना, मालकाच्याच हाताला धरून यशोदे बाहेर ये. यशोदा बाहेर आली तोवर तर कृष्णाची एंट्री तिच्या कडूनच. हे म्हणे हा हिच्या कडव कृष्ण आहे, हातातला कोणी मागचा पुढं वडला. मालक ती म्हणले मालक तुम्ही कवा? ते मला हात बदलला तवा. अशा असंख्य खोड्यात आपल्याकडे वेळ कमी, 2 तासात खोड्या तरी केल्या.
महीपत्र सिंधू आटे एवढंच त्याचं प्रमाण ध्यानात ठेवायचं. समुद्राची शाईन मेरू पर्वताची लेखणी पृथ्वीचा कागद केला तरी देवाचं पूर्ण चरित्र सांगणं शक्य नाही. 2 तासात काय चरित्र होणार आहे. आईने रागावल्या म्हणले मग बस आता तुझं आम्हाला कळालं काय करतो तो. आता अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ राहणार. आम्हाला गाया राखल्या शाळेत घालणं पूर्वीची शाळा म्हणजे गाया राखणं सगळे गोपाळ आले. पण नुसतं गाया राखून बोर व्हायला लागलं म्हणे मग जरा खेळ खेळू. खेळासारखं झालं पाहिजे ना. आता उत्साह आणि आता खेळच राहिले नाही. मोबाईलमुळे बऱ्याच आयांचं म्हणणं आहे आमची पोरं जेवत नाहीत ते खेळत नाहीत म्हणून जेवत नाही. त्यांना रिंगणात पळवा बरं बाहेर चांगलं बघू बरं कशा भूका लागत नाहीत. मोबाईल झाले की टीव्हीचं कार्टून टीव्ही झाले की मोबाईल ती खेळ जेवतेनच कशी. खेळलं की भूक लागत असे खांदी भार पोटी. ही कधी खेळल्याच्या नंतरच ना खेळ सुरू केला. आणि ऐका आता खेळ खेळायचं म्हणलं की पार्ट्या 2 लागतात. क्रिकेट बॅडमिंटन हॉकी कुस्ती कोणताही खेळ घ्या 2 पार्टीशिवाय खेळ होऊ शकत नाही. मग तो खेळ गावाचा जरी करायचं म्हणलं एका पार्टीत कसं खेळायचं सांगा बरं. 2 शिवाय मजा नाही. आता ऐका तेव्हा बी 2च पार्टी. एक पार्टी कृष्णाची एक पार्टी बळरामदादाची. एका पार्टीचे अध्यक्ष भगवान श्रीकृष्ण आहेत. दुसऱ्या पार्टीचे अध्यक्ष बळराम दादा आहेत. ऐका पार्ट्या 2 आहेत पण अध्यक्ष एकाच घरातले. हे खेळ आहे बरं का. कृष्ण बळरामदादा. कृष्णाकडे सगळी सामान्य माणसं वाकड्या बोबड्या गँगान्या तुतान्या पेंद्या मधुमंगल पण कामाला पक्की होती मायबाप. बळरामदादाकडे खपक्याच्या खपक्या पण चिडकी. त्यांच्यावरच राज्य यायचं. वाईटागली म्हणली म्हणून टाका खेळ म्हणली. भूका लागल्यात आता खांदी बार पोटी भूक काय खेळ. 12 वाजत आले तरी कृष्णा तुझा खेळ संपना. परत जर परिसरात खेळ असेल तर आम्ही तुझ्या खेळाला येऊ का.
मग कृष्णाने टाकलेचा खेळ जरा शॉर्टकटमध्ये घेतला, कारण संध्याकाळी कृष्णाला लांब खेळ करायला जायचं होतं. आणि मग खडकी सोडेल्या मोठा आजीचा दही काला गोमटा आजी व अमरावती काला पहावय. त्या सगळे स्वर्गात इंद्रादे देव खाली काला पाहण्यासाठी आलेल्या सगळ्या गोपाळांना गोल रांगेमध्ये बसवलं. मध्ये भगवान श्रीकृष्ण बसले. इंद्रादी देवांना दुर्लभ असणारा काला भगवंताच्या कृपेने गोपाळांना मिळाला. शेवटची ताकीद कृष्णाने गोपाळांना दिली. आता परमार्थाच्या परब्रह्म स्वरूपामध्ये तुम्हाला रंगवलेलं आहे. आता संसार रूपी कन्या तुम्ही सांडून टाका. अभंगाच्या शेवटच्या तुका म्हणे सांडा घाटे. घाटे या शब्दाचा अर्थ संसारोपे कच्च्या कन्या ते आता सांडून टाका. त्याने काय पोट भरणार. तेने नका भरू पोटे. आता काला मिळालाय या काल्यानं तुमचं पोट भरणं. आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो रे. असा अभंगाचा भावार्थ मोजक्या वेळेवर तुमच्या पुढे मांडलेला आहे. माझे गुरुवर्य माझे वडील आदरणीय वंदनीय भाऊ वडिलांची या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. योगायोगानं आज आईसाहेब सुद्धा या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित. तांदळी म्हणजे जवळच्या घरातलेच पाहुणे आहेत म्हणून आईसाहेब सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत. आणि आईवडिलांच्याच आशीर्वादानं ही संप्रदायाची सेवा करण्याचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला. आपल्या सर्वांच्या कृपेनं कर्जतमध्ये भव्य आणि दिव्य ज्ञानोबा तुकोबाऱ्यांचं मंदिर बांधलेलं आहे. आपण काय शिवभाऊच आहोत. सगळी मंडळी कर्जतला आले तर नक्की आश्रमाला भेट देण्यासाठी या. अत्यंत सुंदर मंदिर. ज्ञानोबा तुकोबाऱ्यांची तेजपुंज मूर्ती. मंदिराच्या समोर शिवाजी महाराज संभाजी महाराज स्वामी विवेकानंद यांचे पुतळे आहेत. हजारो झाडे आहेत. 5000 माणसं बसतील एवढा भव्य दिव्य सभा मंडप. एवढं भव्य आश्रम आपल्या सर्वांच्या आशीर्वादानं परिपूर्ण झालेलं आहे. असे सगळ्यांचे प्रेम आशीर्वाद असावे अशा ठिकाणी विनंती करतो. सुंदर गायक सुंदर वादक ही सगळे महाराष्ट्रातील दिग्गज मंडळी गोड साथ केले. सगळ्यांचे आभार मानतो. साऊंड सिस्टीमही सुंदर. तुमचेही आभार. आज या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व महाराष्ट्राचे नेते आणि नुसते नेते नाही तर वारकरी नेते म्हणून महाराष्ट्र ज्यांच्याकडे पाहतो असे आदरणीय पाचपुते साहेबांच्या ठिकाणी विशेष उपस्थिती आहे. आणि अनेक आमदार झाले पण आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्यामध्ये वारी करणारा महाराष्ट्रानं पहिला आमदार पाहिला ते म्हणजे आमचे पाचपुते साहेब आहेत. आणि ही संप्रदायाची परंपरा त्यांच्याही परिवारामध्ये आहे. आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते आपले सर्वांचे बाबासाहेबजी बोस साहेबांनी दादांचे सुद्धा या ठिकाणी विशेष उपस्थिती. आधी करून ही सर्वच मंडळी सगळ्यांचे आभार मानतो. वाणीला पूर्णविराम. पुढचं नियोजन संयोजक मंडळी सांगतील. 2 मिनिटामध्ये सगळा कार्यक्रम अगदी मिलिटरीच्या शिस्तीमध्ये होईल. कोणी गडबड करायचं नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली